आय एम रिअली सॉरी डॅड. मला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा तुमचा हट्ट तुम्ही सोडावा यासाठी वाटेल तशी वागले डॅड. बट नाउ आय हॅव रिअलाइज्ड डॅड दॅट आय वॉज रॉंग. नाही केतकी, खरं म्हणजे माफी मी मागायला पाहिजे. कारण मी तुझ्या भावनांचा विचार न करता तुला फोर्स करत होतो. तू ऑस्ट्रेलियाला जावंस म्हणून कदाचित मी चुकीच्या मार्गाचा वापर केला असेल. नो डॅड, यू वर ऑलवेज राईट. माझ्या अशा वागण्यामुळेच तर तुम्ही माझ्याशी असे वागत होतात ना. डॅड, तुम्हाला माहितीये आता मी खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. कारण आज आत्ता कुठलंही दडपण नाहीये माझ्या मनावर. आणखीन एक गुड न्यूज आहे डॅड. गेस व्हॉट? येस, अमोलही माझ्या बरोबर येतोय ऑस्ट्रेलियाला शिकण्यासाठी. दॅट्स व्हेरी गुड. म्हणजे ऑस्ट्रेलियाला तू आता एकटी नाहीयेस. तुझी काळजी घ्यायला अमोल आहे तिथे. ज्याच्या आयुष्यात अशी भयंकर परिस्थिती उद्भवते त्यालाच कळतं खरं काय आणि खोटं काय. आम्ही तुम्हाला सत्य सांगतोय आणि आमची खात्री आहे तुमचा याच्यावर विश्वास बसत नाहीये. विक्रमचा तुमच्यावर विश्वास नसला तरी माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि म्हणूनच मी साक्षीला भेटायला चालले. देवाने खूप मोठी चूक करतेस. या माणसावर विश्वास ठेव. ज्याच्यावर तू आज विश्वास ठेवतेस ना, तो कधीही तुझा विश्वासघात करू शकतो. कारण स्वार्थापलीकडे या माणसाने कधीच काही पाहिलं नाही. विक्रम, मी आता साक्षीला भेटून येते, मग तुझ्याशी बोलेन. जर वेळ निघून गेली ना तर काहीच उपयोग होणार नाही. प्लीज. साक्षी, भैयासाहेबांनी कबुली दिली की नताशाचा खून त्यांनीच केला. येस, आता रणवीराजे माझ्या हातून सुटणार नाही. साक्षी, मी काय बोलते ना ते आधी नीट ऐकून घे. हे बघ, भैयासाहेबांनी जाणून बुजून नताशाचा खून नाही केला. तिला मारण्यात भैयासाहेबांचा कुठलाच हेतू नव्हता. नताशाने आधी भैयासाहेबांवर हमला केला आणि स्वतःचा जीव वाचवताना तिच्यावर हमला झाला आणि ती मृत्युमुखी पडली. इट वॉज सेल्फ डिफेन्स. तुझ्या म्हणण्यानुसार जर सेल्फ डिफेन्स मध्ये ते नताशाचा खून करू शकतात तर मग स्वतःला या गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी ते ड्रामाही करू शकतात. आणि त्यातलाच हा एक ड्रामा आहे. भैयासाहेब आता बदललेत. हे बघ, तसं नसतं ना तर त्यांनी स्वतःहून कबुली दिलीच नसती. ते उगाच स्वतःला या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी ते तुझा वापर करून घेत आहे. तुझ्या लक्षात नाही का येते हे? रणवीर सारखा माणूस आयुष्यात कधी बदलू शकत नाही का? जर साईमा आणि विक्रम बदलू शकतात तर भैयासाहेब का नाही? हे बघ साक्षी, तू एकदा माझ्या जागी येऊन विचार कर, मग तुला सगळं पटेल. बाकी तुझी मर्जी. आणि प्लीज ही गोष्ट कुणालाही सांगायची नाहीये, विसरू नकोस. आम्ही या घरात बसून बसून खूप बोर झालोय रे. प्लीज ना, चल आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. चल. हे बघ चित्रा, आम्हाला खरंच वेळ नाही, कारण आम्ही खूप कामात अडकलोय. माहिती आहे मला, पण आज वेळ आहे ना तुझ्याजवळ? चल ना आधी प्लीज. बी अ गुड फ्रेंड अँड गेट रेडी इन 5 minutes. चल. कसला विचार करतोस तुझ्या वाईफचा? डोंट वरी, ती खूप मॅच्युअर आहे, समजूतदार आहे. तिला अजिबात वाईट वाटणार नाही. माहिती आहे मला. हो ना? मग चल, गेट रेडी. चल. तू बाहेर गेलीस तर आम्ही तयार होऊ शकू. हाऊ स्वीट.